त्यांना कडक होते ना, तर मला तशी नाही आवडत. मला कडक नाही, मला अशी सॉफ्टच आवडते. तुम्हाला कशी आवडते? हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे परूला सुट्टी स्कूलला. तर म्हटलं की आज बघूया पूर्ण दिवसामध्ये काय काय जे होणार ना घरामध्ये, ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि परू आता इथे खात आहे पास्ता. तिला पास्ता बनवून दिला आहे ना, सो ती आता पास्ता एन्जॉय करते. आणि मी पण आता नाश्ता करणार आहे. तर पूर्ण दिवसाचं म्हणजे संध्याकाळपर्यंत जे जे होईल ना, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पुढे काय काय होतंय ते बघूया. परीला आरामशीर बसवलं नाश्ता करायला. तर म्हटलं की मी पण माझा नाश्ता करून घेते, म्हणून एकीकडे चाय आणि एकीकडे तवा ठेवलेलाच चपाती गरम करण्यासाठी. तूप लावलेली चपाती मला चायसोबत आवडते ना, आणि मी ना कधी पण येणार तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट आपला चाय शिजत आलाय तर तेव्हाच मी चपाती गरम करायला घेते. कारण की मला ते मग नंतर ना कडक होते ना, तर मला तशी नाही आवडत. मला कडक नाही, मला अशी सॉफ्टच आवडते. तुम्हाला कशी आवडते? चपाती चायसोबत कडक आवडते की म्हणजे असं नॉर्मल आवडते की एकदम नरम लुसलुशीत आवडते? मग तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगा. आता माझा नाश्ता वगैरे करून झाला आणि परीचे पप्पा पण ना आज लवकरच येणार आहेत घरी. हाफ डे घेऊन घरी येणार आहेत ते आज. आणि आता त्यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी जेवण वगैरे बनवायचं आहे. सो आता मी जेवणाची तयारी करते पटपट, कारण की त्यांनी आज टिफिन पण नव्हती नेली, हाफ डे होता म्हणून. तर आता मी पटापट जेवण वगैरे बनवते. चला मग आपण आता नंतर भेटूया. बरंच करत नाहीस काय नाही केलतस. काय आणलं पप्पांनी बघू? काय? विक्स. कढीपत्ते. गवत आहे गवती चायचं. चाय मध्ये टाकतात तेच गवती आहे ना. चाय प्या थोडंसं. तिचे पप्पा घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी थोडासा चाय घेतला. तर मी म्हटलं की तोपर्यंत मी पण मग जेवण वगैरे बनवून घेते. आणि चपात्या वगैरे माझ्या झालेला, फक्त डाळ पालक करायची होती ना, त्याला फोडणी द्यायची होती. भात वगैरे झालेला. आणि एकीकडे मला परीसाठी मी बनवायला ठेवलेलं डाळ पालक, कारण की परू तर आमची अजिबात तिखट वगैरे काय खात नाही. मग तिच्यासाठी मला वेगळंच करावं लागतं. बाकी सगळं ॲड केलं तर परूच्या ह्याच्यात पण, कारण की कसं कधी कधी म्हणजे असं उसळ झालं काय पण, म्हणजे चिकनचं असलं किंवा काय पण चिकनचं, त्याला तिला आणि रस्सा वगैरे काढावा लागतो. नाहीतर मग असं नॉर्मल आपलं असलं तर, आता जर समजा काहीच नाही आहे मग आलू, तर म्हणजे आलू असतो, जर बटाटा असतो मग बटाटा आणि चपाती वगैरे पण ती खाते. म्हणजे तिला धुवून वगैरे दिला तर, किंवा भात वगैरे डाळ भात वगैरे असं ती खाते. सगळं खाणार, फक्त तिखट ती अजिबात खात नाही. किचनवर स्वयंपाक करा, काही काम करा, पण इतका जास्त पसरा होतो ना, ते तर तुम्हाला माहीतच असेल. आणि त्याच्यामध्ये परीच्या पप्पांना लागलेली भूक. आम्हाला तर काय, आम्ही मायले की मस्त नाश्ता करून बसलेलो, पण त्यांना लागलेली जबरदस्त भूक. डाळ पालक होता म्हटलं की किचन वगैरे पुसून घेऊया. आणि खूप जास्त पसारा पण झालेला ना, तर म्हटलं ते पण आवरून घेते. तोपर्यंत झालं आणि मग त्यांना जेवण वगैरे वाढलं आणि परूला पण वाढलेलं. परूला मग मला चारावं लागतं, मग ते तर मी जास्त काही शूट वगैरे नाही करू शकले. थांबा, आता तुम्हाला परी काय करते ते दाखवते. काय झालं मम्मा? सांग ना बाबू, काय झालं? काय झालं सांग, सांग ना. सांगत पण नाही बाबा. कोणी बाळा तुला मारलं? कोणी ओरडलं मला सांग. पप्पांनी काय केलं? पप्पांनी काय? दुसऱ्या बाळाचे लाट करणार? नाही, पप्पा तुझ्याच लाट करणार. पप्पा तुझंच लाट करणार.
जेवणार ना तू? कोण नाही जेवणार ना? बघ तुझ्यासाठी मिस्टर बिन लावलंय ना. मिस्टर बिन तुला ना आवडतं? तुला ना मग आता माझी परू जेवणार छान छान ना. काय खाणार तू? चप्पा खाणार की फातू? सांग तर खाणार पहिले. सांग चप्पा की फातू? ओके. आता आमचं तिघांचं पण जेवण वगैरे झालं आणि परूचं इथे बघा काय चाललंय. काय चाललंय परू? कपडे घालायचं. वेगवेगळे सगळे कपाटातून कपडे काढले. ते बघा इथे कपड्यांचा पसारा तिला. कपडे काढते आणि घालून बघते एक एक करून. का ग परू? काढून बघते कपडे. कशाला? है ना? पप्पा काय करताय तुझे? पप्पा पिक्चर बघताय. पिक्चर बघताय. चालू आहे. हे बघा. पप्पा काय चालले? धुरंधर बघतोय मी. धुरंधर 2. इथं जा तू. आता आता थोडंसं किचन वगैरे आवडायचं आहे. भांडे वगैरे हाय घासायचे. आणि परूचं बघा इथे काय चाललंय. तिला असं सर्व खेळायला खूप जास्त आवडतं. बेडवर असं कशी खेळते. कशी खेळते आमची परू. घरातच स्लायडिंग आहे ना लाडो. खेळत बसले. भूतनाथ मूवी लावून दिली तिला. भूतनाथ मूवी खूप आवडतं ना. म्हटलं चला आता किचनमध्ये थोडासा पसारा आहे तो आवरून घेते. तोपर्यंत आमची मॅडम बसली आहे. टी व्ही पण बघते आणि खेळते पण आहे. चला आता आपण नंतर भेटूया. हे बघा नजर हटी तो दुर्घटना घटी है ना. हाँ फ्रेंड क्या हुआ फ्रेंड? खेळायचं. ओके. काय झालं फ्रेंड? गावाला गेले मी तिला मारत ना. त्यांना तू पण तुझ्या घरी मी पण येईल तुझ्या घरात. हो का? हो. ये माझ्या घरात ये. ये तर हेच आहे माझं घर. आता हे ते तुझे मम्मी पप्पा कुठे गेले? माझी मम्मी पप्पा त्याला मला शिवून द्यायचं. ये भगवान क्या जुलुम है. मम्मी बाबा आहे का? हो हा तिला बोलो. माझे मम्मी पप्पा चेंबूरला आहेत. पण तिला फोन करून सांग ना काय सांगू? की मला मम्मी पप्पा नाही आहे. हो का? कुठे गेले तुझे मम्मी पप्पा? गावाला. का? तू कुठं राहतात माहिती आहे? हां तिथं तिथे दिसते ते वाईट. हां हां हां. त्या घरात माझे मम्मी पप्पा राहतात. हो का? हो ते वेळ सोडून गेली तिथं. तुला इथे तुझे मम्मी पप्पा सोडून गेले? हा. बापरे. मला हाय. नाश्ता झाला का तुमचा? आमचा अजून बाकी आहे. काय बनवतोय आज आपण स्पेशल नाश्त्याला? काय नाही. तिने खाल्ला ना सकाळी नाश्त्याला पास्ता. सो आता आम्ही आमच्यासाठी बनवतोय. पप्पासाठी आणि माझ्यासाठी पास्ता. सांग. तुला पण खायचंय? हा तुला खायचंय का पास्ता? हा तुमच्या बनवत आहे? हो तुम्ही बनवला? आता बनतोय. बॉईल होतोय पास्ता. कसा झालाय लाडो? छान आहे. खा मग. तुला पास्ता खूप आवडतो ना? बाय फ्रेंड. मी चालली गार्डनला. तू गार्डनला चालली? हे बघ इथे काय लागलंय. काय? तुझी लिपस्टिक. असंच जाणार तू गार्डनला? हा. मग बापले परी एवढी गार्डनला चालली हिरोईन म्हणून. हिरोईन बनून?
ओ माय गॉड. मग लवकर या गार्डन मधनं जाऊन. हा कुणासोबत चालली तू? पप्पा बोलले येतारे. तुझे पप्पा पण येणार आहे. चल मला हाकतात का? काय? हाकतात का मला? बाय, लवकर या. हा बघ गार्डन मधनं काय काय आणलं माझ्यासाठी? हे काय आहे? फ्लावर आणलं माझ्यासाठी. वाव, थँक्यू. चल अगोदर फ्रेश हो. चल. हे बघा माझ्या परीने गार्डन मधनं माझ्यासाठी काय आणलं. फ्लावर्स ना मम्मा. काय बोलतात त्या फ्लावरला? काय बोलतात? छापा काय? छापा चाफा. वाव, मस्त स्मेल आहे ग. छान आहे ना. बाय फ्रेंड. आता मी गार्डन म्हणून आली. कसं वाटलं खेळून तुला? काय? मस्त गार्डन मध्ये गेलेली खेळायला आज करू आहे ना मम्मा. हा मस्त आहे ना, आहे ना. काय स्लायडिंग खेळली? नाही बघतो का? झोकात जा पहिले, आता फ्रेश हो. चला आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आजचा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.